संदेश आणि विश्वनाथ ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. चिरट संघाकडून ही सलामीची जोडी. स्ट्राईक इनला संदेश पाहायला मिळू शकेल. लास्ट स्ट्राईक इनला विश्वनाथ मागच्या मॅचमधला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्यांनी पटकावला होता. आणि सलामीचे गोलंदाज पाहायला मिळत आहेत. धीरज पाटील पहिलं षटक फेकलं होतं पहिल्याच मॅचमध्ये, तेच गोलंदाज. अगदी टॉस केलाय बॉलला. अप्पर कटचा पडका. वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावतायत, मात्र चेंडू अडवला जातोय. सीमारेषा लगत दुसरीचा तिसरीमध्ये परिवर्तन झालं आहे. चौथीसाठी कॉल केला जाऊ शकतोय, कारण वेगाने थ्रो आला नव्हता. एक धाव वाचवली आपल्या टीमसाठी. इथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले होते आपल्याला. चालू आहे का? हॅलो, बुर्दुल टीमला इथं एक विशेष सूचना आहे. जर क्वालिफाय केली आज तुम्ही मेगा फायनलसाठी, तर रवी हजारे आमचे आदरणीय सन्मान्य रविशेठ हजारे यांच्याकडनं तुम्हाला संध्याकाळची पूर्ण व्यवस्था, सर्वांची सोय. पुढचा बॉल चांगला खेळला आहे. फुलटॉस होता. प्रवीण आहे तिथे बाउंड्री लगत. बॉलची फेकी आली आहे, तोपर्यंत एक सेकंद पूर्ण सर. झाली. 2 गाड्या आहेत समोर. ती ब्रेझा गाडी सकाळपासून आहे, त्याच्या समोर दुसरी 1-2 गाडी आहे. गाडी प्लीज काढा, कोणाची असेल ते. आपल्याच कोणाची असेल का? गाडी काढून घ्या आपण प्लीज. सूचना येतात आम्हाला, आमचे ऑर्गनाइज टीम आयोजकांकडून सूचना येतात. गाड्या काढून घ्या प्लीज. ब्रेझा गाडी. ओ टू घरत सर. थँक्यू सो मच. जाऊया मैदानाकडे. धावबाचा धोका, आणि ही ते काय झालं मैदानावरती. वेगळ्या एक मोठी विकेट, मोठी सफलता. एक या धावसंख्येवरती विश्वनाथ दळवी मैदानातून बाहेर झालेत आणि सांघिक धावफलक आपण पाहिला 5 धावा लागल्या धावफलकावरती. काळूराम मुंडे मैदानावरती दाखल झालेले आहेत. मात्र मॅचमध्ये आपण पाहिलं तर आत्तापर्यंत 5 धावा लागलेल्या आहेत. आणि जो फलंदाज बाद झाला आहे, मागच्या मॅचमध्ये ज्यांनी मॅन ऑफ द मॅच घेतली होती, ते विश्वनाथ दळवी मैदानातून बाहेर झालेत. आणि त्याचमुळे आता थोडंसं प्रेशर चिरट टीमवरती सुद्धा पाहायला मिळू शकेल. उर्दू संघाचे गोलंदाज तानाजी पाटील आपण पाहतो, धीरज पाटील पाहतोय, गोलंदाजीच्या मार्गवर आहेत. अगदी या षटकामध्ये रनआउटच्या स्वरूपात का होईना एक विकेट मात्र संपन्न झाली. 2 ब्रेझा गाड्या आहेत रोडवरती. एक तर काढण्यात आली आहे, दुसरीसुद्धा काढायची आहे. बऱ्याच लोकांचे आम्हाला कॉल आले, त्याच्यामुळे आम्ही विनंती करत आहोत. पुढचा बॉल ओव्हर पिच होता, आला तिथे मात्र खेळला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला आहे. कोणता क्षेत्ररक्षक नाही. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा. बॉल चालला सीमारेषेच्या बाहेरचा चौकार. पाचवा बॉल फेकला गेला होता. धीरज पाटील आणि बॉल सोडत असताना या वेळेला दांडी गुल झाली आणि बॉल स्विंग करत असताना लेग कटर चेंडू फेकला आणि संदेशला चकवत असताना तिथे मात्र ट्रिपलला चीज झाले फलंदाज. मैदानामध्ये आपल्याला पाहायला शरद मुंडे पाहायला मिळतील. मागच्या मॅचमध्ये एक चांगला स्टार्ट दिला होता. शरद मुंडे दाखल झालेले आहेत मैदानामध्ये. एका बाजूला कालूराम मुंडे आणि 2 फलंदाज बाद होत असताना या षटकामध्ये ही सफलता मिळाली आहे गोलंदाजाला 5व्या बॉलवरती. अगदी हा बॉल फेकला होता, लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा कदाचित वाटत होता आणि त्याचमुळे
फलंदाजांनी सोडत असताना पाहिला, त्यानंतर एष्ट्यांवरती आदळला, झेल उडाला आहे तिथून मात्र एका टप्प्याने बॉल उचलणार, दुसरीचा प्रयत्न केला होता, अगदी चुकीचा होता कारण तयार नव्हते शरद मुंडे आणि त्याचमुळे एका धावेवर रोखलंय. एका धावेने सांगितलं धावफलक पहिल्या षटकाच्या अंतिम 10 धावा लागल्या धावफलकावरती आणि 2 गडी बाद झालेत या षटकामध्ये. धीरज पाटील मैदानामध्ये आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळाले. नक्कीच आपण पाहिलं तर आपल्या भावाच्या नावाने स्वर्गीय गणेश चंद्रे यांच्या नावाने स्मृतिचषकाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आहे. सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य नारायण कैलाची चंद्रे यांच्या वतीने आणि त्याचबरोबर त्यांना साथ लाभली आहे. दिनेश चंद्रे असतील, परेशजी चंद्रे, महेश पाटील, मनोहर चंद्रे, बालचंद्र पाटील, तानाजी चंद्रे आणि पूर्ण गावदेवी क्रिकेट संघ नारायण यांची मोठी साथ लाभलेली आहे आणि त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. एक वेगळं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. काल रेग्युलरचे संघ आणि दुर्गेश पाटील यांचंसुद्धा खूप मोठं सहकार्य आपल्याला पाहायला मिळालं या गेल्या 2 दिवसामध्ये. आणि अगदी आपण पाहिलं तर रेग्युलरचे 8 संघ आणि 40 प्लसचे 8 संघ आपल्याला पाहायला मिळाले. आणि त्यामुळे आपण पाहतो या मैदानामध्ये आणि एकूणच आपण पाहिलं तर प्रत्येक संघाला 12 ट्रॉफीचं सन्मानाच्या दिल्या जात आहेत. मग संघ पराभूत जो किंवा जिंको, तुम्हाला या 12 ट्रॉफी दिल्या जातील. इथून मात्र शॉर्ट पॉईंटला अगदी चांगलं क्षेत्रक्षम पाहायला मिळालं. त्याच दरम्यान सिंगल पूर्ण झाली. धावसंख्येमध्ये 11 धावा लागल्या धावफलकावरती. दुसरं षटक घेऊन गोलंदाज सुरेश पाटील हे गोलंदाज पाहायला मिळतात. आता 4 ओव्हरच्या मॅचमध्ये आता एक वेगळी स्ट्रॅटर्जी आखावी लागेल चिरट संघाला, ज्यांनी शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच रंगत असताना जिंकली होती. आता पाहूया दुसरा बॉल मात्र या ठिकाणी निर्धाव फेकलाय. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, त्यानंतर डॉट बॉल फेकलाय कालूराम चंद्रे. स्ट्रायकिंग एलला पुढचा बॉल सुरेश पाटील. रिदम थोडा चुकलेला आहे. त्यानंतर हा डेड बॉल. पुन्हा एकदा सज्ज असणार आहेत गोलंदाज सुसाटणेकडून सुरेश पाटील. गोलंदाजी मार्कवर कालूराम मुंडेसाठी पुढे येऊन मात्र खेळलेत. चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक चकलाय आणि इथून मात्र हा चौकार वन बाउन्सचा पाहायला मिळतो आहे. कालूराम मुंडेच्या बॅटमधून आलाय चौकार. पंधरा धावा लागल्या धावफलकावरती. या षटकामध्ये विचार केला तर सुरुवात चांगली झाली होती षटकाची, त्यानंतर मात्र कालूराम मुंडे थांबायला तयार नाहीत. तर त्यांच्या बॅटमधून धावांचा वेग, धावांचा ओघ आपल्याला पाहायला मिळतो आहे. 15 धावा लागली धावफलकावरती. पुढचा बॉल आडव्या बॅटने जरूर खेळलेत. थोडासा या ठिकाणी आपण पाहिला तर बॅटच्या मधोमध बॉल हिट झाला. त्यानंतर सिंगल पूर्ण झाली आहे. दुसरीसाठी कॉल दिला होता. थोडीशी गडबड झाली होती, मात्र एका धावेवरती रोखत असताना धावसंख्या धावून पोचली आहे. 16 धावसंख्येवरती आत्तापर्यंत. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना सुरेश पाटील आत्तापर्यंत 4 चेंडू फेकलेत, अजून 2 चेंडू बाकी. आता शरद मुंडे आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग इनला पुढचा बॉल फुलवट टप्प्याचा बॉल होता. अलाउन द कार्पेट केला. डीपमधला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार फेकणार, तोपर्यंत एकच धावेवर रोखलं. अगदी वेगाने धाव पूर्ण करत असताना ते मुंडे बंधू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. आणि म्हणूनच तर सिंगलला मात्र वेलोली डबलमध्ये कन्वर्ट करण्याची संधी ते सोडत नाही आहे. धावा एकने पुढे सरकत असताना 17 झाली धावसंख्या. पुढचा बॉल लाभ करायचा होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या लागली आहे ती मात्र 2 गडी बाद. 17 धावा. चिरट संघ प्रथमता बॅटिंग करत असताना.
जरूर आपण पाहिलं तर आपल्या भावाच्या बरोबरीने भरपूर वर्ष काढलीत आणि काही वर्षांपासून त्यांना देवाज्ञा झाली आणि त्यांच्या नावाने आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ही क्रिकेटची स्पर्धा कैलास शेठ शेंद्रे यांच्या वतीने ठेवण्यात आली आहे. खरं तर क्रिकेट हे त्यांचं क्षेत्र नाही आहे, मात्र आज आपल्या गावासाठी आणि आपल्या भावासाठी ही क्रिकेटची स्पर्धा त्यांच्या वतीने ठेवण्यात आली आहे आणि सर्वच टीमची आणि ग्रामस्थांची त्यांना खूप मोठी साथ लाभली आहे आणि म्हणूनच ती आज स्पर्धा 2 दिवसीय स्पर्धा अगदी चांगल्या प्रकारे संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. राजेश पाटील आहेत गोलंदाजीच्या मार्गवरती आणि मागची मॅच खरं तर भरपूर चांगली बॉलिंग टाकली होती आणि तेच गोलंदाज मैदानावरती आता गोलंदाजी करताना पहिल्या 2 बॉलवरती सिंगल आली आहे. धावसंख्या 18वरती आहे. दुसरं षटक. 4 ओव्हरची मॅच जरूर आहे, मात्र 4 ओव्हरच्या मॅचमध्ये ती तडाखेबंद फलंदाजी आत्तापर्यंत दिसली नाही. चांगला स्ट्रोक या वेळेला, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू अडवला गेलाय, मात्र 2 धावा रोखू शकणार नाहीत. सुरेश पाटील काय लाजवाब फिल्डिंग केली. शेवटच्या क्षणाला जम घेऊन चेंडू अडवलाय आणि आपल्या टीमसाठी 2 धावा जरूर वाचवल्या त्यांनी. 2 धावांनी सांगितलं धावफलक 20 या धावसंख्येवर 3 चेंडू आत्तापर्यंत समाप्त झालेले आहेत. कालुराव मुंडे अजूनही बॅटिंग करतायत. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येत असताना हा भीमरचा बॉल बरंच काही देऊन गेलाय. बोनसच्या 4 धावा आणि बोनसच्या 1+4 म्हणजे 5 धावा या चेंडूवरती आल्या. संख्या झाली आहे. बोनसच्या स्वरूपात या 5 धाबा आल्या. चिरट संघ संघर्ष करत होता धाबांसाठी, मात्र बोनस दिला. देवीदासजी म्हात्रे उसाडणे यांच्याकडून हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आलंय बा. टीम खेळते आहे. कदाचित विकेट हॅट्रिकसाठी असू शकेल राजेश पाटील यांच्यासाठी. देवीदास म्हात्रे मोस्ट वेलकम, धन्यवाद. जाऊया मैदानाकडे. सिंगल येते धावसंख्येमध्ये आणि हा स्ट्रोक शरदच्या बॅटमधून बॉल चाललाय सीमारेषे लगत अडवला गेलाय. वॉट अ फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्याच दरम्यान दुसरीचा प्रयत्न केला जातोय. भूषण पाटील आणि जरूर रेग्युलरचे प्लेयर आहेत. भूषण पाटील चेअरअप करत आहेत. कारण संघाची मॅच लागली तर तो ॲग्रेशन काही वेगळाच असतो. प्रत्येकाला एक्साइटमेंट असते, मग 40+ मॅच असो किंवा रेग्युलरची असो, प्रत्येकाला वाटतं असं की आपला संघ जिंकावा. पुढचा बॉल शॉर्ट पिच होता. शरद मुंडेंना हा मारता आला नाही. अगदी पर्वणी होती, संधी होती. तो बॉल गेलाय डॉट आणि धावसंख्या रोखली गेली ती मात्र 3 षटकांमध्ये 28 या धावसंख्येवरती. फलंदाजी करतायत आणि अगदी 30-29 अंश तापमान झालेलं आहे मैदानावरती आणि त्याचमुळे पाण्याची आवश्यकता भासली जरूर मैदानामध्ये. आज 40+ क्रिकेटपट्टू आरोग्याशी झटता झटता आज हे 40+चं क्रिकेट आपल्याला गेल्या 3-4 वर्षापासून सुरू होताना पाहायला मिळालं. अगोदर एवढं कसं व्यावसायीकरण नव्हतं या क्रिकेटमध्ये 40+साठी. आज मात्र मोठमोठ्या स्पर्धा 40+च्याही होऊ लागल्या आहेत. मग मॅन ऑफ द सिरीजसाठी काही स्पर्धांमध्ये आपल्याला बाईकसुद्धा पाहायला मिळते 40+ क्रिकेटपटूंसाठी. आणि त्याचमुळे श्रीमलंगड त्या वतीने खऱ्या अर्थाने श्रीमलंगड कमिटीसुद्धा स्थापन करण्यात आली 40+ची आणि त्यांच्या माध्यमातूनच हे सर्व संघ एकत्रित केलत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पुढचं षटक घेऊन आला गोलंदाज प्रवीण म्हात्रे. पहिला बॉल कालुराव मुंडेने अगदी टॉपेज लागली होती. त्याच दरम्यान मात्र
सीमारेषा लगत चेंडू आडवला जातो आहे तोपर्यंत सिंगल पूर्ण झाली, दोन धावा पूर्ण झाल्या. 2 धावांची संघाची धावसंख्या 30च्या धावसंख्येवरती. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये किमान 40चा पल्ला गाठणं आवश्यक आहे चिरड संघाला, आणि त्या प्रयत्नाने मात्र बॅटिंग करत असताना कालुराम आणि शरद पाहायला मिळतात. 2 चौकार कालुरामच्या बॅटमधून आलेत. षटकार मात्र अजूनही या सत्रामध्ये पाहायला मिळाला नाही. लॉप करायचा होता, बॅटची लागली कडा, फलंदाज झालाय बाद. सफलता मिळते आहे प्रवीण म्हात्रेला. जगन मुंडे मैदानामध्ये दाखल होत असताना मात्र 30च्या धावसंख्येवर आतापर्यंत ही तिसरी विकेट संपन्न झाली आहे. हे सख्खे भाऊ आहे शरद मुंडे आणि जगन मुंडे. मात्र खेळ सावरत असताना अंतिम 4 बॉलवरती किमान 10 धावा येतील का? तर आत्तापर्यंत धावा लागल्या 30 धावा लागलेल्या आहेत. अजूनही मैदानावरती संघर्ष टीमचा चालू आहे, कारण बुर्दुल साका बलाढ्य संघ आपल्यासमोर असताना 4 षटकांमध्ये 40 धावा जोडणं जरूर आवश्यक होतं. तसं काही चित्र दिसत नाही. कट करत असताना या बॉलवरती सिंगल आली आहे. शॉर्ट पॉईंटला चेंडू फील्ड केला गेला, तोपर्यंत सिंगल पूर्ण झाली. धावसंख्येमध्ये एकदा ॲड होत असताना पाहायला मिळेल. 31 धावा धावफलकावरती. आता शरद आलेले आहे स्ट्रायकिंग एंडला. अजूनही 3 चेंडूवरती मोठी फटकेबाजी शरद मुंडेच्या माध्यमातून केली जाऊ शकते. मागच्या मॅचमध्ये तो खेळ त्यांचा आपण पाहिलेलाच आहे. मात्र पाहूया इतर 3 चेंडूवरती काय पाहायला मिळू शकेल. हलक्या हाताने पुश करत बॅकफुटला जाऊन फटका खेळला आहे. थर्ड मॅनच्या दिशेने बॉल चालला. दुसरीचा प्रयत्न झाला आहे, तिसरीचाही प्रयत्न केला जाऊ शकतो आहे, आणि 3 धावा इथून पूर्ण होत असताना संघाची धावसंख्येमध्ये 3 ने भर पडली. धावसंख्या 34 वरती. 4 षटकांमध्ये कितीचं टार्गेट सेट केलं जाईल पुढील बॉलमध्ये आपल्याला पाहायचं मिळेलच. मात्र आता जगन मुंडे आलेले आहे स्ट्रायकिंग एंडला. शरद मुंडे आणि जगन मुंडे ही जोडी भावांची आपल्याला पाहायला मिळते आहे. मात्र मैदानामध्ये आवश्यकता आहे मोठ्या फटक्यांची. आता प्रवीण म्हात्रेचं हे षटक, त्या षटकामध्ये स्लॉगर षटकामध्ये क्षेत्ररक्षकांची आपण विवरत्ता करत असताना अगदी बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो आहे. फिल्डिंग बॅटिंगसाठी चांगला स्ट्रोक, इनसाइड आउटचा फटका पाहतो आपण. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झाला, तोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचणार. 2 धावा तर झालेल्या आहेत. तिसरीचा प्रयत्न केला जातो आणि 3 धावा इथे पूर्ण झाल्या. जगन मुंडे आवाज देत आहेत की 4थी धाव धावूया. एक धाव किती महत्त्वाचे आहे ते आपण पाहिलेलंच आहे, कारण जिथे वाटत होते 2 धावा सहज पूर्ण होती, तिसरी झाली. धावसंख्या पुढे सरकली आहे. 37 धावा धावफलकावरती लागल्या. या षटकामध्ये धावा आल्या त्या मात्र 9 धावा आत्तापर्यंत आलेल्या आहेत. शेवटचा बॉल शिल्लक. शरद पाहायला मिळू शकतील. एखादा मोठा स्ट्रोकची वाट पाहते टीम. 39 झालेले आहेत. मात्र दुसऱ्या बाजूने चांगली गोलंदाजी करण्यासाठी आवश्यक आहेत, आणि तोच बॉल डिलिव्हर केला. सबमरीन डिलिव्हरी. अगदी आपण पाहिलं तर स्टंपच्या लेवल टू लेवल गोलंदाजी केली. शेवटचा बॉल डॉट आला आहे आणि धावसंख्येमध्ये कुठलाही बदल न होता धावसंख्या लागली आहे ती मात्र 39, आणि करायच्या आहेत 10च्या सरासरीने. 37 झाल्यात. 37 आणि धावा करायच्या आहेत त्या मात्र 38 येणाऱ्या 4 षटकांमध्ये गावदेवी बुर्दुल संघाला. हॅलो, पुढील सामन्याची टॉस येथे होणार आहे वसार विपक्ष आंबे या टीममध्ये. दोन्ही संघाच्या कर्णधाराला आम्ही विनंती करत आहोत, या आपण वसार संघ आणि आंबे संघाचे कर्णधार टॉससाठी यायचं आहे. दोन्ही संघामध्ये टॉस केला जाईल. उर्मिला प्रतिष्ठान वसार संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतंय. आणि जय कालेश्वर
तर याच दरम्यान नितीन पाटील कोंबाळली साहेब आलेले आहेत. आपण यायचं व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि टीम आलेल्या नाहीत तर यायचं टॉससाठी. उर्मिला प्रतिष्ठान वसार संघ आणि जय कालेश्वर आंबे संघ आपल्याला हा कॉल असणार आहे. आंबे संघाचे कर्णधार आहेत इथे. तर विनंती असेल उर्मिला प्रतिष्ठान वसार टीमच्या कर्णधारांना आपण यायचं आहे टॉससाठी आणि टॉस केला जाईल. हे कैलाजी चंद्र साहेबांना विनंती करतो आपल्या या सामन्याची आपण टॉस करावी. नितीन पाटील साहेबांना विनंती आहे. या नितीन पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. स्वर्गीय उर्मिला प्रतिष्ठान वसार विपक्ष आंबे दोन्ही संघाने हस्तांदोलन केलेलं आहे. अगदी फ्रेंडशिप मॅच ही आपल्याला पाहायला मिळू शकेल वसार विपक्ष आंबे या टीममध्ये. तसेच ज्ञानेश्वर ठाकरे हे देखील आले, त्यांच्यासाठी शुभ आगमन. तर त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल मंचावरती. पाहतो मंचावरती व्यासपीठावरती मान्यवरांचा शुभ सन्मान होत असताना आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगली स्पर्धा पाहतो, एन्जॉय करतो आपण स्पर्धा. आई गावदेवी 40+ क्रिकेट संघ नारायण आयोजित स्वर्गीय गणेश शेंद्रे स्मृती चषक श्री कैलास चंद्र मुख्य आयोजक पाहतो आपण. समाजसेवक ग्रामपंचायत सदस्य नारायणगावचे मुख्य व्यासपीठावरती आहेत. अनेक मान्यवरांचा शुभ सन्मान. तसेच नितीन पाटील यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. संभाजी पाटील यांच्या शुभ हस्ते माईची उद्धार शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन केला जातो शुभ सन्मान. पाहतो आपण मुख्य व्यासपीठावरती मान्यवरांचा शुभ सन्मान केला जातो. तसेच ज्ञानेश्वर ठाकरे यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल मुख्य व्यासपीठावरती. नक्कीच आमचे मित्र वासुदेव ठाकरे यांचे भाऊ ज्ञानेश्वर ठाकरे यांचा शुभ सन्मान केला जातो. त्यांची देखील स्पर्धा आपण एन्जॉय करू नवीन वर्षामध्ये येत्या 3 ते 4 जानेवारीला. मुख्य व्यासपीठावरती ज्ञानेश्वर ठाकरे यांचा शुभ सन्मान केला जातो. माईची उद्धारशार पुष्पगुच्छ स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन केला जातो शुभ सन्मान. तर वळूया मॅचकडे. चार ओवर का मुकाबला पहले सत्र में बनाए 37 रन 38 रनों का लक्ष्य का 39 रनों का लक्ष्य है 4 ओवर में. बुर्दुल टीम सलामी की जोड़ी मैदान के अंदर. स्ट्राइक में बल्लेबाज देख सकते हैं जिन्होंने अच्छी बल्लेबाजी की थी पहले मैच में. संदीप यादव पहले गेंद आउट, लगातार बैक टू बैक दूसरे विकेट मिलती हुआ दूसरा सफलता. गेंदबाज देख सकते हैं जनार्दन बडेकर को हाई दूसरी सफलता मिलती हुई. उनके 500 रुपये का इनाम है. ऑन द हैट्रिक में रहेंगे गेंदबाज जनार्दन बडेकर. वामंक तरफ से 500 रुपये का इनाम इस गेंदबाज को मिलेगा अगर एक विकेट लेते.
सचिन पाटिल की तरफ से लगातार 2 छक्के लगाता है तो 500 रुपये का इनाम, दोनों तरफ से इनाम की बरसात। लेकिन यहाँ पे नए बल्लेबाज आइए, ऑन द हैट्रिक में रहेंगे जनार्दन बड़ेकर, बैक टू बैक 2 विकेट लिए ऑन द हैट्रिक। ये गेंद भी काबिल हैट्रिक, अंपायर की उंगली ऊपर। नाही नाही नाही, माफी मागते पंच, थोडासा त्याच्यामध्ये गलती झाली, सॉरी, असा होईल पंचांकडे थोडीशी चुकी होऊ शकतो। बॅट कट झाली आहे, बल्ले से लगता हुआ ये गेंद, और गेंद सीधा लॉन्ग स्टॉप में 4 रन के लिए। स्कोर बढ़ता हुआ यहाँ पे 5 रन। टोटल की अगर बात करें तो 5 रन बन चुके हैं। बुर्दुल टीम को बनाना है 39 रन, 5 रन बने हैं प्रवीण मात्रे। 9 स्ट्राइक में 2 बल्लेबाज आउट होने के बाद न्यू बैटर देखते हैं धीरज पाटिल है। ये देखिए फिर से एक बार पाइन खेलना चाहते थे, सफल हो चुके थे, जगह बनानी थी, लेकिन गेंद और बल्ले का बिल्कुल संपर्क नहीं आती है, डॉट बॉल। क्या शानदार गेंदबाजी देख सकते हैं जनार्दन वडेकर की। पहले गेंद वाइट फेंकी, दूसरी गेंद के ऊपर विकेट, तीसरी फिर से एक बार 2 बैक टू बैक 2 गेंद के ऊपर 2 विकेटें लगती थी, लेकिन हैट्रिक के ऐसा लग रहा था कि हैट्रिक लिए कि, लेकिन बल्ले का किनारा लगा था, चौका मिला। फुल टॉस गेंद, पाइन खेला है, गेंद हवा में और एक विकेट। इस ओवर की तीसरी सफलता, गेंदबाज देख सकते हैं जनार्दन वडेकर को मिलती हुई और एक सफलता, तीसरा विकेट, मैदान से बाहर। वोल्टेज मुकाबला हो सकता है। मुकाबला एक तरफ देख सकते हैं चीरट टीम और दूसरी तरफ बुर्दुल टीम। शानदार गेंदबाजी, 5 गेंदें फेंकी है, 5 गेंदों में 3 बल्लेबाज को आउट किया। गेंदबाज देख सकते हैं जनार्दन वडेकर की शानदार गेंदबाजी, 5 रन खर्च किए। न्यू बैटर मैदान के अंदर, ये देखिए ये गेंद अंपायर का इशारा, यह आता हुआ चौका राजेश पाटिल के बल्ले से। का टोटल बनता हुआ यहाँ पे 12 रन बन चुकी है। धीरे धीरे रन बन चुके हैं। अभी पहले ओवर में 3 विकेट गिरी थी, लेकिन उसके बाद मोर्चा संभाला राजेश पाटिल और प्रवीण मात्रे। 9 स्ट्राइक में दारोदार है, उनके ऊपर काफ़ी जवाबदारी होगी, जिम्मेदारी होगी। कलराम मुंडे गेंदबाजी कर रही है। अगली गेंद अपनी ओवर की राजेश पाटिल, फुल टॉस गेंद, और फुल टॉस का पूरेपूर फायदा उठाया। पाइन लेग में गेंद जाएगी, गेंद नहीं रुकेगी, गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर, और अंपायर का इशारा आता हुआ ए चौका। राजेश पाटिल ने क्या शानदार बल्लेबाजी की अपने टीम के लिए। 39 रनों का लक्ष्य था, लक्ष्य का पीछा करते हुए टीम उतरी। शुरू में पहले ओवर में 3 विकेट गिरी थी, लेकिन उसके बाद क्या लाजवाब बल्लेबाजी। ऑन द फायर राजेश पाटिल, बैक टू बैक 3 गेंदों में 3 चौके लगाए। टोटल की अगर बात करें तो 21 रन, 21 रन, लॉस्ट फॉर 3 विकेट। बैटिंग कर रहे, बैटिंग बुर्दुल टीम सेकंड ओवर का सेकंड ओवर चल रहे। गेंदबाज देख सकते हैं कालूराम मुंडे, जिनके ऊपर पूरी तरह से हावी हो चुकी है। खराब गेंद फेंकी थी, बैक टू बैक फाइन लेग, लाइन नहीं मिली उनको, लेकिन उसका पूरेपूर फायदा उठाया बल्लेबाज राजेश पाटिल ने। 21 रन अब तक स्कोर बोर्ड में। अगली गेंद, ये देखिए और पेज गेंद, गेंद हवा में लॉक किया। देखिए देखना है, गेंद जाएगी, स्टैंड एंड डिलीवरी, क्या छक्का ना, सिक्सर। ये आता हुआ सिक्सर, 3 चौके के बाद छक्का आया। डीजे
महंगा और साबित होता हुआ कालराव मुंडे पूरी तरह दबाव में। क्या बल्लेबाजी राजेश पाटिल कर रहे हैं अपने टीम के लिए। धनाजी पाटिल की तरफ से राजेश पाटिल को 500 रुपये का इनाम आता हुआ। ये खेला है ऑन साइड में अराउंड द कारपेट, सेकंड के लिए कॉल किया लेकिन सेकंड रन भी कंप्लीट किया। प्रवीण मात्रे खाली दौड़ने के लिए देख रही है। प्रवीण मात्रे को स्ट्राइक नहीं मिली अब तक। पूरा काम तमाम कर रहे हैं राजेश पाटिल, जिन्होंने शानदार बल्लेबाजी की अपने टीम के लिए। धनाजी पाटिल की तरफ से 500 रुपये का इनाम राजेश पाटिल के लिए। ये गेंद वाइड है, दबाव है, प्रेशर है गेंदबाज के ऊपर, दबाव प्रेशर गेंदबाज के ऊपर, क्योंकि इस ओवर में देखा जाए तो 3 चौके 1 छक्का, बाकी वाइड गेंद पे की। ये देखिए क्या शॉट, कमाल का शॉट, फाइन शॉट, गेंद नहीं रुकेगी, गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर। ये आता हुआ इस ओवर का चौथा चौका, लाजवाब बैटिंग। की बल्लेबाजी राजेश पाटिल की। 13 गेंदों अब 4 रनों की आवश्यकता। प्रवीण मात्रे दौड़ने के लिए रहेंगे क्या। ये देखिए गेंद नहीं नहीं, ये और समाप्त हुआ। अगर इस गेंद के ऊपर सिंगल मिलता था फिर प्रवीण मात्रे नो स्ट्राइक में चलते थे, लेकिन मैच फिनिशिंग करने के लिए उनको मौका मिला है। अब स्ट्राइक मिली है प्रवीण मात्रे को, लेकिन पूरी जवाबदारी थी, जिम्मेदारी थी राजेश पाटिल के ऊपर। उन्होंने क्या कमाल की बैटिंग की। यांचा देखील शुभ आगमन झालंय। या वेलकम, आपली स्पर्धा आहे, आपला सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून। 4 धावांची आवश्यकता। टोटल की अगर बात करें तो टोटल बन चुकी है 34 रन, 34। मैच फिनिशिंग MS धोनी स्टाइल। प्रवीण मात्रे क्या कर पाएंगे कमाल। ये देखिए गेंद हवा में, ये फील्डर गेंद के नीचे, लेकिन कैच नहीं लपका। प्रवीण मात्रे को लग रहा था कि मैं आउट हो जाएगा, लेकिन कैच छूट गया, कैच ड्रॉप हो चुकी। तब तक 2 रन का पर्याप्त समय था। अब 2 रनों की जरूरत है मैच जीतने के लिए। टोटल बन चुका है यहाँ पे 36 रन, 2 रनों की आवश्यकता। गेंदे बहुत है, 11 गेंदे हैं। रिवर्स खेलना चाहते थे, उनके मालूम है यहाँ पे शॉट अलग तरीके से खेलना है, गेंदे ज़्यादा बची है। प्रवीण मात्रे को मालूम है ये मैच हम जीत पाएंगे, लेकिन एक कोशिश करनी चाहिए अगला वेगला शॉट खेलने की। ये देखिए बड़ा हिट, मैच फिनिश शॉट, लेकिन नहीं, यहाँ पे ऐसा लग रहा था सिंगल मिलेगा क्या, डबल पूरा कर पाएंगे प्रवीण, नहीं है सिंगल। 1 रन चाहिए, 1 रन चाहिए जीत के लिए। क्या राजेश पाटिल बड़ा शॉट खेल पाएंगे। क्या ज़बरदस्त बैटिंग की है अपनी इस मैच में राजेश पाटिल ने। शुरू में ऐसा लग रहा था जनार्दन वडेकर ने क्या गेंदबाजी की 3 विकेटें जल्दी ली थी, उसके बाद ऐसा लग रहा था कि पूरी तरह से ये टीम बैकफुट पर आएगा, लेकिन हल्के हाथों से खेला। फिर भी ये गेंद जाएगी धीरे धीरे बाउंड्री लाइन की तरफ से, और ये आता हुआ चौका। मैच फिनिश, जीत जबरदस्त जीत दिलाई। तर नक्कीच विजय संपादन केले बुरदुल टीमने। हडलक संघ, वस्तार संघ, चिरड संघ, तुम्ही देखील या स्पर्धेमध्ये भाग घेतला। नक्कीच तुमचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो। सेकंड इनिंग करायचं आहे तुम्हाला, पहा